छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजीच्या रात्री करवीर तालुक्यातील वडणगे गावच्या जत्रेच्या निमित्ताने आहे ती विविध कार्यक्रम आहे ते घेण्यात आले होते आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एका महिलेने नृत्य केल्याची घटना घडली होती आणि या घटनेमुळे आहे ते एकंदरीतच खळबळ उडाली होती आणि याच पार्श्वभूमीवर वडणगे गावच्या नागरिकांच्या वतीने आहे ते खरं तर ही घटना चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात आली आणि याच्या निषेधार्थ आणि याच्या विरोधात आहे ती आज गाव बंद आहे ते पुकारण्यात आले। सध्या मी वडणगे ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर उभी आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय की याच स्टेजवर आहे ती 18 फेब्रुवारी आहे ते कार्यक्रम आहे ते आयोजित करण्यात आलं होतं आणि याच स्टेजवर आहे ते जे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यात महिला आहे ते डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि या कार्यक्रमाचे व्हिडिओ आहेत ते सध्या सोशल मीडियावर आहे ते भरपूर व्हायरल झाले होते। याच वडणगे ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि या महिला डान्स करणाऱ्या तिच्या मागेच आहे तो पुतळा असल्याने आणि एकंदरीतच अश्लील नृत्य आहे ते सध्या बाहेर असं सुरू होतं असे पसरवण्यात आलं। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो त्या दिवशी कापडाने आहे तो झाकण्यात आला आणि त्यासोबतच जे हे शटर आहे ते देखील त्यावेळी बंद करण्यात आलं आणि ही घटना चुकीच्या रीतीने पसरवण्यात आल्याच्या निषेधार्थ आहे ते आज कडेकोट पोलिसांच्या बंदोबस्तात आहे ते गाव बंद आहे ते वडणगेच्या नागरिकांच्या वतीनं पुकारण्यात आले। हे खरं तर ही चुकीच्या पद्धतीने बातमी पसरवण्यात आल्याचं आहे ते ग्रामस्थ असतील किंवा ग्रामपंचायतीच्या सरपंच असतील यांच्याकडून आरोप आहे ते करण्यात येत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्याने आहे ते एकच खळबळ उडाली ती या नेमकी घटना काय घडली आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगाल 18 तारखेच्या रात्री नेमकी काय घटना घडली आणि काय पसरवण्यात आलं कारण एकंदरीतच या घटनेच्या विरोधात आहे ते वडणगे ग्रामस्थांच्या वतीने आहे त्याच बंद पुकारण्यात आले काय एकंदरीत म्हणला तर वडणगे ग्रामपंचायत मध्ये जे कार्यक्रम झाला हा कार्यक्रम कसला आहे हा पहिल्यांदा त्यांनी बघितला पाहिजे होता की बाबा हा कार्यक्रम कशासाठी घेतलाय त्याचा हेतू काय आहे ह्या गोष्टीची कुठली पूर्ण कल्पना न घेता ही डायरेक्ट एक सोशल मीडियावर जी गोष्ट पसरवली गेली ती पहिल्यांदा मुळात म्हणजे पहिल्यांदा ती चुकीची आहे। दुसरी गोष्ट जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम जवळजवळ वडणगे गावामध्ये जी यात्रा होती त्या यात्रेच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम घेतलेला होता। तर तो कार्यक्रम आपण ज्या मीडियामध्ये जो पसरवला गेला हा कार्यक्रम कसला होता कशासाठी होता हिची म्हणजे त्याचं काय लेखाजोखा काय न घेताच तो डायरेक्ट सोशल मीडियावर पसरला गेला त्यामुळे आमच्या वडणगे गावची नाहक बदनामी झाली। त्यानंतर त्या पूर्वसंध्येला आम्ही काय केलं की ज्या व्यक्तीने जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्या व्यक्तीवर आमची कडक कारवाई व्हावी का जेणेकरून आमच्या गावचा हा जवळचा प्रश्न होता। आम्ही हा निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण दिलं आणि SP साहेबांना पण दिलं। तर जवळजवळ आता ते निवेदन देऊन जवळजवळ एक 8 दिवस झाले की त्या गोष्टीचा अजून पाठपुरावा झालेलाच नाही। ह्या हेतूने आज वार गुरुवार आम्ही त्या गोष्टीचा म्हणजे पूर्ण त्याचा काही विचार झालाच नाही की बाबा त्या व्यक्तीचं काय झालं त्यांनी त्या गोष्टीचा विचारपूर्वक केला का नाही केला का त्याचा लेखाजोखा घेतला नाही घेतला। तर ह्या गोष्टीचा आम्ही म्हणजे आज वडणगे गाव टोटल वडणगे गावाकरांनी पूर्ण वडणगे समस्तकरांनी आम्ही पूर्ण एकत्र येऊन हा वडणगे गाव बंद हा मी हाक दिलेली आहे आणि आम्हाला लवकरात लवकर आम्हाला वडणगेकरांना पूर्ण न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। तुम्ही आताच म्हणालात की जे सोशल मीडियावर व्हिडिओ पसरवण्यात आले त्यांच्या विरोधात आहे ती तुम्ही पोलिसांकडे गुन्हा दाखल केलात नेमके कोण आहेत आणि का कोणत्या हेतूने आहे ते एकंदरीतच हे व्हिडिओ पसरवण्यात आले काय सांगताय? एकंदरीत म्हणाय गेलं तर की नाही तर आम्हाला हा व्हिडिओ कुणी दिला आणि का दिला हा मेन आमचा हेतू आहे की बाबा जेणेकरून जो व्यक्ती आहे की तो आम्हाला वडणगेकरांना आम्हाला समजावा की बाबा त्या व्यक्तीने आमची गावची बदनामी का केली आणि कशासाठी केली बाकी कुठला विषय नाही। यासोबतच आणखीन काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशीच एकंदरीत याबाबत संवाद आहे ते साधणार आहोत। काय सांगाल वडणगेच्या गावच्या वतीनं बंद पुकारण्यात आलं काय नेमकी घटना होती ग्रामस्थांच्या काय प्रतिक्रिया? वडणगे गाव हे सिटीपासून अगदी 2 ते 3 किलोमीटर जवळ असलेलं गाव 30 ते 35 हजार लोकसंख्या असलेलं गाव गावात इतकं वर्ष झालं गुण्या गोविंदानं सर्वजण अगदी मजेत राहत आहेत आणि या महाशिवरात्रीनिमित्त
कार्यक्रम आम्ही सांस्कृतिक इथं प्रत्येक वर्षी ठेवत असतोय. दरवर्षी वर्षानुवर्षे ही परंपरा आहे की हेच व्यासपीठ आहे किंवा हाच स्टेज आहे, इथं सगळे आमच्या गावचे कार्यक्रम होत असतात. योगायोग आला की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दुसऱ्या दिवशी होती. आदल्या दिवशी रात्री आम्ही 11:30 वाजता कार्यक्रम बंद केला. लावणी महोत्सव होता, पण कार्यक्रम दरवर्षी इथंच होतात. ह्या स्टेजपासून 30 फूट आत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आता कोणीतरी आम्हाला म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तुम्हाला काय वाटतंय किंवा त्यांच्याबद्दल कार्यक्रम असं तुम्ही कसं काय ठेवू शकताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला कोणीतरी विचारावं तुम्हाला काय वाटतंय, हे चुकीचं आहे, हे स्वार्थ चुकीचं आहे. कारण की आज ते दिवस राहिलेले नाहीत की महाराजांच्या बद्दल काहीतरी विचारावं. कारण की प्रत्येकाच्या मनात एक भावना आहे, एक जागरूकता आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय हे कुणी कुणाला सांगण्यासारखी वेळ नाही आहे आज. तर इतक्या आणि वडणगे गाव पहिल्यापासून सांस्कृतिक आणि इतिहास जपणारं गाव आहे. इथं पारंपरिक वर्षानुवर्षे कार्यक्रम चालत आलेलं हे गाव आहे. वडणगे गावाला आमच्या सांस्कृतिक सोबत क्रीडा क्षेत्राचं सुद्धा आमच्या वडणगे गावात नाव क्रीडा लौकिक सुद्धा झालेली लोक भरपूर आहेत. जसे की रेश्मा माने असतील, श्री बराले वगैरे असतील, आमच्या अशा खूप साऱ्या लोक आहेत की ज्यांनी आमचं वडणगेचं नाव लौकिक केले. पण काही लोकांनी ह्या घटनेला बाजूला ठेवून, या सगळ्या आपल्या इतिहासाला बाजूला ठेवून आपल्या काही गोष्टी मांडण्यासाठी किंवा आपल्याला काहीतरी मोठं व्हायचं आहे ह्या गोष्टींसाठी वडणगेची आज नाहक बदनामी केली. वडणगे गावातील सर्वसामान्य लोकांनी स्वतःहून आम्हाला येऊन सांगितलं, ग्रामपंचायत प्रशासनाला, की हा बंद हा आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी आहे. त्यामुळे वडणगे गावच्या सर्वसामान्य लोकांनी हा पाळलेला बंद आहे. तुम्ही बघताय सगळीकडं आज कडक बंद या ठिकाणी आमच्याकडून वडणगे गाववासियांच्याकडून तुम्हाला दिसतोय. आत्ताच आपल्यासोबत आहे ते काही नागरिक होते. यासोबतच वडणगे गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत ते संगीता पाटील यांनी देखील याबाबत आहे ती प्रतिक्रिया दिली आहे. 19 तारखेला जो मीडियाद्वारे गाव बदनाम झालेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पूर्वसंध्येचा जो कार्यक्रम होता त्याला ते शब्द वाक्य रचना देऊन त्यांनी जो गावाची बदनामी केलेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेब, SP साहेब आणि करवीर पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाची अजून काही तशी पडताळणी झाली नाही म्हणून लोकांनी गाव बंद ठेवण्याचा आंदोलन इशारा जाहीर केलेला होता. त्याप्रमाणे आज आंदोलन गावामध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहे. सर्व पक्ष लोकांच्याकडून हा निर्णय आहे आणि तसं ऍक्च्युली काही झालं नव्हतं. 3 दिवस यात्रेचे कार्यक्रम व्यवस्थित पार पडले होते. अचानकच त्यांनी त्या कार्यक्रमाला पुतळा आहे तिथं, पण 4 वर्षापासून हे कार्यक्रम चालू होतात, तिथं आहेत, सध्या चालू आहे. तेव्हापासून आज काही वेगळं झालं नव्हतं. पण ज्यांनी कोणी केलंय ते कृत्य अगदी म्हणजे चुकीचं आहे आणि यांना कडक शासन व्हावी ही गावातील लोकांची इच्छा आहे. एकंदरीतच महाशिवरात्रीच्या निमित्ताने गावची जत्रा भरते आणि याच पार्श्वभूमीवर आहे ते विविध कार्यक्रम या गावच्या वतीनं आयोजित करण्यात येतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आहे ते तो कार्यक्रम आहे तो आयोजित करण्यात आला होता आणि त्याच्या पूर्वसंध्येलाच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे आहे ते एकंदरीतच या एका घटनेमुळे आहे ते खळबळ उडाली आहे आणि हीच घटना चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात आल्याचं सांगत वडणगे गावाने आहे ते आज कडकडीत बंद पाळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.